आपला आवाज कोकण 24 तास। पीडित महिलांच्या मदतीसाठी कक्ष सुरू करणार असल्याची माहिती रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन यांनी दिली आहे। सबला समोर असलेले सगळे सबला तुम्ही आपरता नाही आहे, त्यांच्या बरोबरीने काम करणारे माझे बंधू। 2 दिवस आपण प्रत्येकाची भाषण ऐकतोय। भाषण ऐकताना प्रत्येक जण स्वतःशी त्या भाषणाची तुलना करते। त्यातलं मी काय करते, काय करत नाही, माझ्यावर कुठला अन्याय झालाय, कुठला नाही झालाय, गेलंय ना, तर ते आपोआपच घडतं। जेव्हा समाज एखादी गोष्ट ऐकतो तेव्हा ते आपल्याला आपण ऍक्च्युअली म्हणजे बघून मी काय करते करतेस हे घडलेलं आहे। जेव्हा मनुष्य प्राणी निर्माण झाला तर आपण सारेगम पद्धतीचं ऐकतो। सा म्हणजे सागरी प्राणी प्रथम जन्माला आला, रे नंतर रेतीवरील प्राणी आला, ग म्हणजे गगनविहारी प्राणी जन्माला आला, म म्हणजे मनुष्य प्राणी जन्माला आला। मग त्याच्या स्टेप सगळ्या पुढे पुढे चालल्या आणि असं होता होता काय झालं माहितीये का, माणूस थोडा अपमतलबी होत चालला। सगळं मला हवंय, मी माझ्याकरता करतोय, मग माझ्या मुलाकरता करतोय, मग माझ्या नातवंडाकरता करतोय, माझ्या पलवंडाकरता करतोय आणि माझ्या दापिड्याकरता करतोय। असं कधीच होत नाही। जे साठतं ते वापरलं गेलं नाही तर त्याचा नाशही होतो। आपण सगळ्यांनी विचार केला तर आपले जे पूर्वज होते तर त्यांनी तिन्ही दलाचे प्रमुख 3 बायका, या म्हणतात तसं की आमच्याकडे सगळ्या उपप्राचार्य महिला आहेत। बुद्धीची देवता सरस्वती आहे, पैशाची देवता लक्ष्मी आहे, आणि जेव्हा युद्ध करत तेव्हा माझी दुर्गा उभी राहते। आमची सगळी रूपं आमच्यातच आहे, फक्त त्या रूपाची जाणीव करून देणं आणि आता मला कुठचं रूप हवं आहे ते घेण्याची ताकद येणं, ह्याच्याकरता ही परिषद आहे। आपल्याला माहित नसतं सांगते, मारुती सुद्धा विसरला होता की त्याला इतकी लांब उडी मारता येईल म्हणून। जेव्हा सीतेला शोध घ्यायचा झाला, इतक्या लांब जाणार कोण असं जेव्हा मारुती जाईल असं म्हटलं, तो मारुती म्हणा मला कुठे येते, तेव्हा त्याला जाणीव करून दिली की तुझ्याकडे ही शक्ती आहे, तू अनेक योजना उडी मारून तिकडे जाऊ शकतोस। प्रत्येकाला आपल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी दुसरा लागतो। मला सगळ्यात सांगायला आनंद होतो जेव्हा मी सबल आहे, मला व्हायचंय असं म्हणतो तेव्हा आमच्याकरता प्रयत्न करणारे आपले बंधू पण असतात, तेही आपल्याला ही जाणीव करून देत असतात। जसा अन्याय करणारा एखादा पुरुष असतो, मी असं म्हणत नाही, पण त्याच्याबरोबर एखादी स्त्री पण असते आणि त्याच्या बरोबरीनं दुसरी बाजू पण ही असते की ते बंधू सुद्धा त्यातनं बाहेर येण्यासाठी मदत करत असतात। फक्त त्याला त्या शक्तीची जाणीव करून देणं आणि तू हे करू शकतोस हे सांगणं, हे मला वाटतं की आजच्या आपल्या या कार्यक्रमाचं प्रयोजन आहे। मॅडमने सांगितलं की खालच्या स्तरावरच पण विचार करायला पाहिजे। मला असं वाटतंय इथे बसलेल्या माझ्या ज्या सगळ्या शिक्षिका आहेत, महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढे आलं पाहिजे, तसेच समाजातील बंधुवर्ग सुद्धा मदतीला असतो। परिषदेमध्ये विविध महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली, त्याप्रमाणे आता समाजातील समस्याग्रस्त पीडित महिलांच्या मदतीसाठी महिला कक्ष तयार करूया। त्याकरिता महिला प्राध्यापकांनी वेळ द्यावा, चाकोरी बाहेरचे काम करता येईल, खांद्याला खांदा लावून काम केले तर अवघड नाही, ही या परिषदेची फलश्रुती असेल, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी समारोप प्रसंगी बोलताना व्यक्त केले। मला हे सांगताना कौतुक वाटतंय की एखादी गोष्ट सांगितली मग ही बाजू असेल ती बाजू असेल तर मला परत त्याचं काही सांगायला लागत नाही, ती होतेच। आणि मी सांगताना हेही सांगते की रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीमध्ये स्त्री पुरुष भेदभाव नाही, प्रत्येक जण आपली जबाबदारी ओळखून उत्तम काम करतो। आणि मला खात्री असते इकडे बसलेल्या यास्मिन आहे, चित्र आहे किंवा इथल्या निशा आहे किंवा माझा स्टाफ आहे, याला हे काम सांगितलं म्हणजे ते होणारच। ह्या खात्रीनं जेव्हा माणूस पुढे जात असतो तेव्हाच ते काम होत असतं आणि त्याच्याकरता सक्षमपणे आपण घडत असतो। आज जरा विचार करा, मी एक विचाराचा मुद्दा तुमच्या समोर ठेवते की हे आपल्याकडे घडलं तरी ज्या स्त्रिया पीडित आहेत त्यांच्याकरता एक सेल आपण उभा करूया का कायमस्वरूपी, त्याच्याकरता आपण सगळ्या मिळून काम केलं। आठवड्यात 15 दिवस, 1 दिवस प्रत्येकीने थोडे 2-2 तास बसायचं ठरवलं तरी सुद्धा हे होऊ शकेल। आपल्या चाकोरीच्या बाहेरचं सुद्धा आपल्याला काम करता येईल। आपण सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून जर काम केलं तर हे अवघड नाही, तर या आजच्या कार्यक्रमाची फलश्रुती होईल असं मला वाटतं।
जगात फक्त एक लक्षात ठेवा, कुठचाही प्रश्न निर्माण होतो तेव्हा या प्रश्नात माझी काय भूमिका आहे हा विचार करायला शिका. रस्त्यात चिक्कार खड्डे पडले, शी अरे तू काय केलंय, असं जरा स्वतःला विचारा. कुठचाही प्रश्न असू दे, तो सामाजिक. परवा एक विनोद वाचला आणि माझं हसू आलं. आमच्या सबल स्त्रीचा वर्ण विनोद होता. तो नवरा म्हणला की छोटे छोटे निर्णय बायको घेते आणि मोठे निर्णय मी घेतो. मी जरा विचारत पडलं म्हणजे काय, घरात काय हवंय काय नको, कुणी काय करायचं बायको ठरवते आणि मोदींनी काय बोलायचं, शहाने काय बोलायचं हे मी बोलतो. अशी स्थिती पण नको. दोघांनी मिळून घरात निर्णय घ्या, सगळ्यांना बोलायची संधी द्या आणि समोरच्या माणसालाही मत आहे हे लक्षात ठेवा. आणि साथी हात बळाना असं म्हणून सगळ्यांनी एकमेकांचे हात धरून आपण पुढे जाऊया. आपण जाताना आपली संस्था मोठी करूया. तेव्हा एखादी संस्था मोठी करायची. मला परत निशाने एक छान पेपर आणून दिला होता, एवढं सांगायचं राहिलं. आमच्या कितीतरी महिला युनिव्हर्सिटीत पहिल्या आल्या आहेत. आमच्याकडच्या 4 मुलींना छत्रपती पुरस्कार मिळालाय. एक पॉवर लिफ्टिंग मधला आहे, एक कबड्डीतला आहे, एक कॅरम मधला आहे आणि काही योगासनांचा आहे. अशा आमच्या 4 सबल महिला आमच्याकडे घडलेल्या आहेत. हे मी 5 वर्षातलं सांगते, 5-10 वर्षातलं. जुन्यापासून तर आपली परंपरा मोठी आहे. मी अमेरिकेत गेलो तरी तिथे सुद्धा अनेक स्त्रिया आणि पुरुष, आम्ही गोगटे कॉलेजचे विद्यार्थी आहोत, म्हणजे शेवड्यांपासूनचे असे अभिमानाने सांगणारे मला भेटले. हेच काम आपण पुढे चालवूया आणि हा वारसा पुढे नेऊया. धन्यवाद. गोगटे जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण समानता आणि सक्षमीकरण आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजनेअंतर्गत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त अनुदानाअंतर्गत महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या वतीने विवा एक्झिक्युटिव्ह ही परिषद झाली. यावेळी मंचावर स्त्री प्रश्न, स्त्रीवादाचा अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या आणि दिलासा संस्थेच्या प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रूपा शहा, प्राचार्य डॉक्टर मकरंद साखळकर, PM उषा महाविद्यालयीन समन्वयक आणि शास्त्र शाखा उपप्राचार्य डॉक्टर अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर कल्पना आठल्ले आणि प्राध्यापक डॉक्टर सीमा कदम, महिला विकास कक्ष आणि परिषदेच्या समन्वयक डॉक्टर सोनाली कदम, आयोजन सचिव प्राध्यापक अश्विनी देवस्थळी उपस्थित होत्या. या प्रसंगी सहभागींनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करून अशा प्रकारे वारंवार परिषदा व्हाव्यात आणि यातून बरेच काही शिकायला मिळाल्याचे सांगितले. डॉक्टर साखळकर यांनी अध्यक्ष भाषणामध्ये नारी शक्तीचा सन्मान केला. सर्वाधिक विद्यार्थिनींनी महाविद्यालयात असून महिला प्राध्यापकही जास्त असल्याचे आवर्जून सांगितले. तसेच 3ही शाखांच्या उपप्राचार्यपदी महिला विराजमान असून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीत महिला पुरुष भेद नसल्याचे सांगितले. या प्रसंगी ऑनलाईन माध्यमातून या परिषदेत सहभागी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉक्टर योगिनी घारे यांनी सांगितले की शाश्वत विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून शिक्षण, समता आणि सबलीकरण हे केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी उपयुक्त आहे. समाजात स्त्रियांना अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागत असून वर्षानुवर्ष जी स्वातंत्र्य समतेची बंद असलेली कवाडे खुली करून देण्यात समाज सुधारकांचे खूप मोठे योगदान आहे. स्त्रीने सामाजिक भान जपावे, बदलत्या काळानुरूप आपली मानसिकता बदलावी. विकास प्रक्रियेतून स्त्रियांना वगळणे म्हणजे विकासाच्या प्रक्रियेस खीळ घालण्यासारखे आहे. या प्रसंगी प्रातिनिधिक सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आलं. तसेच चर्चासत्राच्या प्रमुख डॉक्टर यास्मिन आवटे यांचा सत्कार करण्यात आला. महिला शक्ती म्हणून शिल्पाताई पटवर्धन यांनाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. समुंदर की गोद में पला है तू,
अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा, तुझे माँ पुकारे अब। छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा, तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा, तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।